यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। आज सोलापूर विमानतळाची परीक्षा। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। सोलापूरच्या होडगी रोड विमानतळावरून विमान सेवा सुरू करण्यासाठी विमानतळावर झालेल्या सर्व कामांची तपासणी करण्यासाठी डीजीसीएचे 3 सदस्यीय पथक सोलापुरात दाखल झाले आहे। या सर्व कामांची तपासणी करून 15 ते 20 दिवसात सोलापूर विमानतळाला प्रवासी विमान वाहतुकीचे लायसन्स मिळेल आणि त्यानंतर विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात विमानतळ प्राधिकरणाकडून टेंडर काढले जाईल। त्यामुळे ऑक्टोबर अखेर किंवा नोव्हेंबर महिन्यात सोलापूरची विमानसेवा सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद प्रयत्नशील आहेत। सोलापूर जिल्ह्यातील 36 खत विक्रेता दुकानांचे परवाने करण्यात आले रद्द। शिक्षक होण्यासाठीची अनिवार्य असलेली टीईटी ही परीक्षा 2 वर्षांनंतर 10 नोव्हेंबरला होणार। सोलापूर जिल्ह्यात 17 सप्टेंबर पासून स्वच्छता हीच सेवा हे अभियान राबवले जाणार। झेडपीचे सीईओ कुलदीप जंगम यांची माहिती। पुन्हा मणिपूर पेटले, विद्यार्थ्यांचे आंदोलन, अनेक भागात कर्फ्यू, इंटरनेट सेवा करण्यात आली बंद। खासदार संजय राऊत उद्या सोलापुरातील निर्मिती लॉन्समध्ये घेणार शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा। गेल्या 70 वर्षांपासून कोणाच्या मनगटावर, घरातल्या भिंतींवर, कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे। नवभारत वॉच कंपनीमध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर, सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड्सची घड्याळं एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर 250 रुपयापासून इकॉनॉमिकल रेंजची सर्व घड्याळं उपलब्ध। नवभारत वॉच कंपनी, चौपाड, सोलापूर। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सोलापूर जिल्ह्यातून 10 लाख महिलांचे अर्ज प्राप्त झाले। भीषण अपघातात कोल्हापूर हादरलं, बोलेरो ट्रकचा चक्काचूर, एकाच गावातील 3 तरुणांचा जागीच मृत्यू। कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई, आंतरराज्यीय टोळीकडून 1 किलो सोनं, 1 किलो चांदी जप्त, 86 लाखांचा मुद्देमाल जप्त। महायुतीत सर्वांनी समान जागा लढवाव्यात, मिटतच नसेल तिथं मैत्रीपूर्ण लढती व्हाव्या, शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांचे वक्तव्य। मणिपूर पुन्हा धुमसते, विद्यार्थी महिलांचं आंदोलन चिघळलं, 5 दिवस इंटरनेट बंद, 3 जिल्ह्यात कर्फ्यू। कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात समोरासमोर वाद प्रतिवाद, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर मांडली भूमिका। साताऱ्याजवळ महामार्गावर शिवशाही बसला आग, घटनेत कोणतीही जीवितहानी नाही। इच्छा नसतानाही काही निर्णय घ्यावे लागतात, विधानसभेचा प्रचार सुरू असताना विनेश फोगटचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, शेतकऱ्यांना मिळणार 24 तास वीज। सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेन्सी, गट नंबर 108, हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे, सोलापूर। प्लॉट निहाय स्वतंत्र बिनशेती, 7-12 उतारा, ओपन स्पेस, जॉगर पार्क व ॲम्युनिटी स्पेस। सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्र। बुकिंग साठी संपर्क 88 30 56 01 23 आणि 94 23 58 84 11। प्रकल्प सल्लागार राणा हावले, सेवानिवृत्त नगर रचनाकार। सिद्धेश्वर मार्केट यार्ड शॉपिंग सेंटर, हैदराबाद रोड, सोलापूर। प्रत्येक प्लॉट खरेदीदारास गिफ्ट वाउचर्स। मनोज जरांगे यांच्या हेतूविषयी शंका उपस्थित करत बार्शीत मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन।
अनिल देशमुख यांची आणि माझी नार्को टेस्ट करा. वाढत्या आरोप प्रत्यारोपानंतर गिरीश महाजन यांचे आवाहन. महाराष्ट्रात वाढतोय झिकाचा धोका. 128 रुग्णांची नोंद. आरोग्य विभागाकडून सतर्कतेचे आवाहन. ऑलिम्पिक विजेता स्वप्नील कुसळेला पुनीत बालन ग्रुपकडून 11 लाखांचे बक्षीस जाहीर. राजा राणी चित्रपटाचे लालबागच्या राजाच्या चरणी पोस्टर लॉन्च. गुलीगत सूरज चव्हाण देखील प्रमुख भूमिकेत. किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस 17 ऑटोनॉमस ॲडव्हान्स फीचर, 15 स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स, पॅरारोनिक सनरूफ, आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक 8 कलर्स मध्ये उपलब्ध. नव्या सेल्टॉसची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राइव्ह घ्या आणि आजच बुक करा. पत्ता सेलिब्रेट किया शोरूम, सोलापूर पुणे महामार्गावर, कोंडी, सोलापूर. संपर्क 9804 1841 84. येत्या 15 सप्टेंबर पासून नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस धावणार. गिरगावात वडिलांचा पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार. एक मुलगी अनाथालयात तर दुसरीने आईसोबत सोडलं घर. उद्धव ठाकरेंना स्वतःची मतं नाहीत, आमच्याकडे हिंदुत्वाची व्होट बँक आहे. एकनाथ शिंदेंची अमित शहांकडे मागणी. पूजा खेडकरला बनावट प्रमाणपत्र दिलेल्या अहमदनगरच्या रुग्णालयातील रॅकेटचा पर्दाफाश. 2 कर्मचाऱ्यांसह 4 जणांवर गुन्हा दाखल. कर्करोगावरील औषध होणार स्वस्त. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत निर्णय. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.